Today we are going to learn unit number 3, lesson number 3.6, and the name of this beautiful story is Think Before You Speak. Think before you speak means बोलण्याआधी विचार करा. विचार केल्यानंतर बोलू नका. बोलण्याआधीच विचार करा आणि नंतर बोला. बोलून झाल्यानंतर विचार करण्यात काहीही अर्थ नाही. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एखाद्याला मारल्यानंतर जे व्रण असतात, जे मार्क त्याच्या अंगावर उठतात, जे वळ उठतात ते निघून जातात. पण एखाद्याच्या मनाला आपण एखादा शब्द बोललो आणि तो जर त्याच्या मनाला लागला तर तो लाईफ टाईम त्याच्या लक्षामध्ये राहतो. म्हणून बोलताना आपण नेहमी विचार करूनच बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला त्रास तर होत नाही आहे ना, दुसऱ्याला त्याचं वाईट तर वाटत नाही आहे ना. या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून मगच आपण बोललं पाहिजे. म्हणून लेसनचं नाव आहे बोलण्या अगोदर विचार करा. कारण की एकदा बोलल्यानंतर बोलण्या अगोदरच आपण नेहमी विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच बोललं पाहिजे. लेसनमध्ये एक आपल्याला स्टोरी सांगितली आहे आणि थोर तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांचे काही विचार आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेले आहेत. तर आपण लेसन पाहूया. सो take out your textbook, page number 75 and let's start. First I read the lesson and then explain it passage by passage. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange, with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. बघा, फर्स्ट पॅरेग्राफ अगदी फनी असा पॅरेग्राफ आहे, पण खूप काही सांगून जाणार आहे. मॅन वॉज मेंट, माणूस म्हणजे काय? माणसाची व्याख्या काय केली जाते? टू लिसन. माणूस म्हणजे काय की जो खूप ऐकून घेतो. टू लिसन मोर, जो खूप ऐकतो. अँड टॉक लेस, कमी बोलतो. जास्त ऐकून घेणे आणि कमी बोलणे त्याला माणूस म्हणतात. आपलंच म्हणणं कसं खरं आहे, नुसतं बडबड करत सुटायचं आणि कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, त्याला माणूस म्हणत नाही. जो कोणी जास्त ऐकून घेतो आणि कमी बोलतो त्याला माणूस म्हटलं जातं. दॅट इज व्हाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टॅटमन बेंजामिन डिसरायली सेड, म्हणूनच एक ब्रिटिश स्टेटमॅन्स आहे. ब्रिटिशमध्ये राहणारा एक महान असा स्टेटमॅन होता बेंजामिन डिसरायली. त्यांचं नाव होतं बेंजामिन डिसरायली. त्यांनी असं म्हटलं आहे, नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 इयर्स अँड 1 हाऊस. म्हणूनच निसर्गाने माणसाला निर्माण करताना जेव्हा माणसाची प्रतिकृती देवाच्या डोळ्यासमोर, निसर्गाच्या डोळ्यासमोर निर्माण झाली की माणूस कसा असला पाहिजे, तेव्हा त्यांनी काय केलं, माणसाला देताना, माणसाची प्रतिकृती तयार करताना विथ 2 इयर्स, माणसाला 2 कान दिले. बरोबर, आपल्या सगळ्यांना 2 कान आहेत. अँड 1 माउथ, आणि एकच तोंड दिलं. याचा अर्थ काय की तुम्ही 2 कानांनी जास्त ऐका आणि एकच तोंड आहे, त्या एका तोंडाने कमी बोला. कान जास्त आहेत म्हणून जास्त ऐकलं पाहिजे, तोंड त्या कानाने कमी आहे म्हणून कमी बोललं पाहिजे. इफ मॅन वॉज टू मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस. पण समजा जर माणूस म्हणजे जास्त बोलणं आणि कमी ऐकणं असा जर असता, पहिल्यांदा काय सांगितलं मी, जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं त्याला माणूस म्हणतात. पण आपण जर माणसाची व्याख्या बदलायचं ठरवलं आणि असं ठरवलं की माणूस म्हणजे जो जास्त ऐकतो, जास्त बोलतो आणि कमी ऐकतो, ही वूड हॅव 2 माउथ्स अँड 1 इयर. मग माणूस कसा दिसला असता? माणूस कसा असला असता की जो जास्त बोलणार आहे. बोलणं म्हणजे तोंड, म्हणून त्याला जास्त तोंड असते. 2 माउथ दिले असते देवाने आणि एकच इयर दिला असता. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक. आणि मग इमॅजिन करा की माणसाला जर 2 तोंड आणि एकच कान असता तर माणूस कसा दिसला असता? 2 माउथ 2 साइड्स, 2 तोंड 2 बाजूला आणि मध्ये सेंटरला एक तुमचं ज्या ठिकाणी तोंड असतं त्या ठिकाणी तुमचं एक इयर. अतिशय विचित्र असा माणूस दिसला असता. पण देवानेच माणूस बनवताना असा माणूस निर्माण केला आहे की जो माणूस, देवाची व्याख्याच तशी आहे माणसाची की ज्याने कमी ऐकलं, जास्त ऐकलं पाहिजे
आणि बोलताना कमी बोललं पाहिजे, म्हणून त्यांनी एकच तोंड दिलं आणि आपल्याला 2 इयर दिलेले आहेत. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनेस ओपन ऑल द टाइम्स. आणि विचार करा, विचारसुद्धा करूशी वाटत नाही. माणसाचं जे इयर आहे, इयर म्हणजे कान, ते फनेल म्हणजे नरसाळ्यासारखं कायमचं तोंड उघडंच राहिलं असतं. देर इज अ नो डोअर विच यू कॅन क्लोज देम. त्याला डोअरसुद्धा नसतं बंद करण्यासाठी. आपलं तोंड बंद तरी ठेवू शकतो. कान जर तोंडाच्या जागी असते तर आपल्याला तोंड बंदच ठेवता आलं नसतं. व्हेरियाज इफ यू हॅव टू स्पोकन इवन वन सिंगल वर्ड, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 वॉल्स 2 फेन्सेस. याचाच अर्थ जेव्हा आपण एखादा शब्द बोललो असतो तेव्हा तो शब्द 2 वेगवेगळ्या वॉल्समधून, 2 वेगवेगळ्या फेन्सेसमधून बाहेर पडला असता. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ 2 rows ऑफ टीथ, देर इज अ सेकंडली द फेन्स ऑफ 2 lips. फेन्स म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो तेव्हा तो शब्द आपल्या 2 दातांच्या आणि त्यानंतर 2 दातांच्या ह्या भिंती तोडून बाहेर येत असतो. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू प्रायस थ्रू these 2 walls, through these 2 fences. Therefore we must think at least twice before we utter a word. बघा, आपण जेव्हा तोंडातून बाहेर एखादा शब्द टाकत असतो, बोलत असतो, तेव्हा तो शब्दसुद्धा 2 ठिकाणी येऊन थांबतो. पहिल्यांदा त्याला दाताच्या इथं येऊन थांबावं लागतं. दातांची फेन्सेस पार केल्यानंतर तो पुन्हा लिप्स जवळ येतो, पुन्हा त्या ठिकाणी तो थांबतो आणि नंतर तो शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. म्हणजे शब्द जर तोंडातून बाहेर येण्यासाठी 2 वेळा त्याला थांबावं लागत असेल तर आपणसुद्धा शब्द बोलण्या अगोदर, एखादा शब्द तोंडातून बाहेर फेकण्या अगोदर 2 वेळा नाही, निदान 1 वेळा तरी विचार करायला पाहिजे. खरंच गरज आहे का हा शब्द बोलण्याची? मी बोललं पाहिजे का? माझ्या बोलण्याने कुणाला त्रास तर होणार नाही ना? या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि नंतरच माणसाने बोललं पाहिजे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की माणसाला देवाने एकच तोंड आणि 2 इयर्स दिले आहे. याचा अर्थ माणसाने कमी बोलायचं आणि जास्त ऐकायचं आहे. पण माणूस ऑपोजिट वागतोय. माणूस बोलतो जास्त आणि ऐकतो मात्र कमी. आणि म्हणूनच तो म्हणतो, इमॅजिन करा, तुम्हाला जर देवाने निर्माण करताना एकच तोंड, एकच कान आणि 2 डोळे, 2 तोंडं दिली असती आणि तुम्ही कसे दिसले असते? 2 बाजूला 2 तोंड कानाच्या जागेवर आणि तोंडाच्या जागेवर एकच तुमचं कान असता आणि तो कान नेहमीच नरसाळ्यासारखा ओपन राहिला असता, त्याला क्लोज करायला बंद दरवाजासुद्धा नसता. त्याच्यातून लेखकाला पुढे सांगतो लेखक, एखादा सिंगल वर्ड जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो सिंगल वर्ड आपल्या दाताच्या भिंती आणि ओठाच्या भिंती फोडून पुढे येत असतो. त्या ठिकाणी त्याला 2 वेळा थांबावं लागतं. तर मग आपण एखादा शब्द बोलत असताना निदान 2 वेळा नाही, 1 तरी वेळा विचार केलाच पाहिजे आणि विचार करूनच आपण नेहमी बोललं पाहिजे. अ व्हेरी वाईज मॅन फर्स्ट रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. एखादा जर हुशार माणूस असेल, चतुर माणूस असेल, अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट वन ऑफ द वर्ड अनस्पोकन वर्ड दॅट यू आर अ मास्टर अँड द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. जे अनस्पोकन वर्ड आहेत, जे शब्द आपण बोललेलो नाही आहे, जे शब्द अजूनही आपल्या तोंडातच आहेत, त्या शब्दांचा आपण मास्टर असतो. त्या शब्दांवर आपण कंट्रोल ठेवू शकतो. आपण त्या शब्दांचा राजा असतो. पण एकदा का ते शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले तर आपण त्यांचा गुलाम असतो. त्या शब्दांचा आपण गुलाम बनतो. ते शब्द जसे वळतील तसं आपल्याला वळावं लागतं. बघा, एखाद्या वेळेस आपण बोलतो, नकळतपणे एखादा शब्द बोलून जातो. एकदा बोललेले शब्द कधी परत मागे घेता येत नाही. मग नंतर तुम्ही कितीही सॉरी म्हणा, नाहीतर अजून काही करा, जे बोलले ते समोरच्याच्या मनाला लागलेलंच असतं. त्याच्यामुळे बोलण्या अगोदरच विचार करायचा. सहजपणे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं होतात. तुम्ही एखाद्या मैत्रिणीला पटकन फटकळपणे काहीतरी बोलून जाता. नंतर तुम्ही तिला 1000 वेळा जरी सॉरी म्हटले, त्या 1000 वेळा सॉरी म्हटल्याचा काही एक उपयोग होत नाही. त्याच्यासाठीच बोलण्या अगोदरच आपण विचार केला पाहिजे. जेव्हा एखादी शब्द आपण बोललेलो नसतो तेव्हा आपण त्या शब्दांचा मास्टर असतो. आपण त्या शब्दांना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ते शब्द पाहिजे तर तोंडातून बाहेर काढू शकतो, नाही पाहिजे तर तसंच ठेवू शकतो. पण एकदा का ते शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले तर ते शब्द आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आपण त्या शब्दांचे गुलाम बनतो. वन्स यू हॅव स्पोकन वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एकदा का आपण बोललो,
का ते शब्द पुन्हा मागे घेऊ शकत नाही. डू व्हॉट यू विल. तुमची कितीही इच्छा असली तरी, तुम्हाला कितीही असं वाटत असलं अरे मला असं नव्हतं बोलायचं, मला नको असं बोलायला हवं होतं, किती तुमची इच्छा असली तरी तुम्ही एकदा बोललेले शब्द परत कधी मागे घेऊ शकणार नाही. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड दॅट यू स्पीक. म्हणून बोलण्या अगोदर जे शब्द तुम्ही बोलणार आहात, जे वाक्य तुम्ही तोंडातून उच्चारणार आहात, त्याच्या अगोदर काळजी घेतली पाहिजे, 100 वेळा विचार केला पाहिजे. वन्स द वर्ड लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा का तुमच्या लिप्समधून शब्द बाहेर पडले, ते कायमचे पडलेच. पुन्हा तुम्ही त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकत नाही, तुम्ही त्यांना मागे घेऊ शकत नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. मग न बोललेल्या शब्दांबद्दल काय? दे आर थिंग यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. वन्स यू हॅव टू पुट द थॉट्स इन टू वर्ड, वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. न बोललेल्या शब्दांचं काय? जे शब्द तुम्ही बोलले नाहीत, जे तुमच्या मनामध्ये विचार चालू आहेत, ते विचार तुम्ही व्यवस्थित करा, विचार करून बोला. बोलल्यानंतर विचार करू नका, विचार करून बोला. शब्द काय एकदा तोंडातून ओठातून बाहेर पडले का त्यांना तुम्ही चेंज करू शकत नाही, कंट्रोलमध्ये करू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू ही स्पिरिच्युअल टीचर. आता एक स्टोरी सांगितली आहे की एक यंग मॅन होता आणि तो त्याच्या एका स्पिरिच्युअल धार्मिक धर्मगुरूंकडे गेला. महात्मा ऋषीमुनी एक धर्मगुरू होते त्याचे, त्या गुरु मानलं होतं त्यांनी त्यांना. तो त्या धर्मगुरूंकडे गेला, धार्मिक गुरूंकडे. अँड सेड, आणि त्यांना म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हार्ट. त्यांना जाऊन सांगितलं की मी माझ्या मित्राला अतिशय वाईट आणि निष्ठुर असे शब्द बोललेलो आहे, त्याच्याशी मी अतिशय आत्ता भांडलेलो आहे, त्याला खूप शिव्या शाप दिलेले आहेत, त्याच्या मनाला लागल असं बोललेलो आहे. ही इज डीपली हर्ट, आणि त्यामुळे माझ्या मित्राला खूप दुःख झालेलं आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आता मला भीती वाटते कदाचित तो माझ्याशी फ्रेंडशिप देखील तोडून टाकेल. एवढं मोठं भांडण झालं आहे, मी एवढं त्याला वाईट वाईट बोललो आहे म्हटल्यावर. द वाईज हाऊ कॅन आय गेट अमेंड्स. आता मी झालेला जो चुकी आहे त्याचा मला पश्चाताप होतो आहे, मग मी काय करू बरं, तुम्हीच सांगा. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन. ते धर्मगुरू काय करतात, त्यांच्याकडे एक व्हाईट पेपर आणि पेन असतो, ते त्यांना तो व्हाईट पेपर पूर्ण कोरा असतो आणि तो पेन त्या टीचरच्या हातामध्ये, त्या यंग मॅनच्या हातामध्ये देतात. अँड सेड टू यंग मॅन, आणि त्या यंग माणसाला म्हणतात, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. असं कर, तू तुझ्या मित्राला जे जे काही वाईट वाईट बोललेलं आहे, ज्या ज्या काही शिव्या शाप दिलेले आहेत, ते सगळे शब्द आठव आणि या पेपरवरती लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. तो माणूस आठवतो मी काय काय बोललो माझ्या मित्राला, तो सगळं आठवून आठवून त्या पेपरवर लिहायला सुरुवात करतो. ते पेपरवर लिहून झाल्यानंतर शोड द पेपर टू द टीचर. त्या धर्मगुरूंना तो पेपर दाखवतो. नाव टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. ते टीचर त्याला म्हणतात, आता असं कर, हा जो पेपर आहे ज्याच्यावर तू शिव्या वगैरे लिहिलेला आहेत, हा पेपर आता काय कर, याचे अगदी छोटे 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 तुकडे कर, जेवढे तुला शक्य होतील तेवढे छोटे छोटे तुकडे कर. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. क्षणार्धात तो माणूस काय करतो, त्या पेपरचे 100 छोटे 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 बारीक बारीक तुकडे बनवतो. थ्रो द बिट्स ऑफ द विंडो द टीचर टोल्ड देम. त्याला त्या विंडोजवळ घेऊन जातात आणि त्याला म्हणतात, आता असं कर, हे सगळे कागदाचे तुकडे या विंडोमधून काय कर, बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. तो किती छान, किती सोपं काम आहे, आत्ता फेकतो मी तुकडे बाहेर. तो खिडकीच्या जवळ जातो आणि सगळे तुकडे खिडकीच्या बाहेर फेकून द्यायला सुरुवात करतो. इट वॉज अ वाइंडी डे. खूप जोराचा वारा सुटलेला असतो. अँड द टायनी बीट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. थोड्याच वेळात ते छोटे छोटे कागदाचे तुकडे हवेमुळे इकडे तिकडे दूरवर पसरायला लागतात. यंग माणूस पाहतच असतो. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन. द टीचर ऑर्डर्ड हिम. टीचर त्याला आता म्हणतात, झालं, आता असं कर, पटकन खाली जा, गो इन टू द स्ट्रीट, रस्त्यावर जा, आणि तुला जेवढे पेपरचे तुकडे जमा करता येतील तेवढे पेपरचे तुकडे जमा करून घेऊन ये. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. यंग मॅन म्हणतो, अरे
आता काय करूया? तो पटकन खाली जातो आणि म्हणतो ठीक आहे, मी जेवढे जमा होईल तेवढे पेपरचे तुकडे घेतो आणि परत येतो. बट व्हॉट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. खाली जातो, बघतो तर काय, सगळे पेपरचे बारीक बारीक तुकडे विखुरलेले असतात. आणि मग तो विचार करतो, किती अवघड काम आहे हे, कसं काय मी आता हे पेपरचे तुकडे जमा करायचं. बट डू गिव्ह इट टू ट्राय, टीचर सजेस्टेड. टीचर म्हणतात पण तू ट्राय तर कर. द यंग मॅन वेंट आउट. यंग मॅन तिथून निघून जातो पेपरचे तुकडे गोळा करायला. ही रिटर्न हाफ ॲन आवर लेटर. अर्धा तास होतो. अर्ध्या तासानंतर तो यंग मॅन पुन्हा त्या धर्मगुरूंकडे येतो. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट ऑफ द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. त्याला एकही कागदाचा तुकडा परत घेता येत नाही की जे कागदाचे तुकडे त्यांनी आत्ता काही मिनिटापूर्वी फाडून खिडकीतून फेकून दिलेले असतात. द टीचर सेड टू हिम. टीचर त्याला म्हणतात, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक इन देम बॅक. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. मग ते टीचर त्याला समजून सांगतात, बघ, जसे कागदाचे तुकडे सहजपणे तुकडे केले आणि सहज ते फेकून दिले, पण ते गोळा करणं तुझ्यासाठी किती अवघड झालं. तसंच आपण बोललेल्या शब्दांचं असतं. आपण तोंडातून सहजपणे रागाच्या भरात काही शब्द बोलून जातो, पण ते शब्द पुन्हा मागे घेणं कागदाच्या तुकडा इतकंच अवघड असतं. त्याच्यामुळे थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. राग आल्यानंतर बोलण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे, नाहीतर या कागदांच्या तुकड्यांप्रमाणे तुला एकही शब्द पुन्हा मागे घेता येणार नाही आणि तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल. अशा पद्धतीने एका छोट्याशा स्टोरीमधून धर्मगुरूंनी थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्या अगोदर आपण विचार करा, हे समजून सांगितलं. स्टोरी तुम्हाला समजली असेल की कागदाचे तुकडे बारीक बारीक तुकडे करणे सहज शक्य होतं. त्याच पद्धतीने कुणालाही रागाच्या भरात वाईट बोलणं खूप सोपं असतं, पण ज्या पद्धतीने कागदाचे तुकडे पुन्हा गोळा करून आणणं शक्य झालं नाही, त्याचप्रमाणे एखाद्याला बोललेले शब्द पुन्हा मागे घेणं देखील शक्य नाही. म्हणूनच लेसनचं नाव दिलेलं आहे थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्या अगोदर विचार केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जो सॉक्रेटिस, ग्रेट महात्मा सॉक्रेटिस यांचे काही विचार या ठिकाणी दिलेले आहे. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायजेस्ट मॅन. सॉक्रेटिस हे खूप हुशार, चातुर्यवान असा एक जगप्रसिद्ध एन्शंट वर्ल्डमध्ये, प्राचीन काळामध्ये एक वायजेस्ट मॅन होऊन गेले. मेनी वेअर द यूथ हुज लिव्ह ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. बरेचसे जे युवक लोक असायची, ही युवक लोक त्यांच्या चांगल्या लाईफसाठी, बेटर लाईफसाठी त्यांनी सॉक्रेटिस यांच्याबरोबर राहणंच पसंत केलेलं होतं. ते सॉक्रेटिस त्यांचे भक्त बनले होते किंवा त्यांच्यासोबतच ते राहत होते. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल टू कीप देअर माउथ शट. सॉक्रेटिस नेहमी त्यांचे जे भक्त होते किंवा त्यांच्या मागे जे डिसिपल्स असायचे, त्या डिसिपल्सला नेहमी ते सांगायचे की तुमचं तोंड नेहमी बंद ठेवा. स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. कधी बोललं पाहिजे? जेव्हा खरंच बोलण्याची गरज आहे तेव्हाच आपण बोललं पाहिजे. उगीचच सारखं देवाने तोंड दिलं म्हणून पटर 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 चटर पटर करत राहायचं नाही. क्लासमध्ये सुद्धा बळच एकमेकांशी गप्पा मारत बसायच्या नाही. जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण बोललं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला बोलायला सांगतात तेव्हा तुम्ही बोलत नाही, आणि जेव्हा नको तेव्हा खूप गप्पा मारत बसतात. तर सॉक्रेटिस यांनी त्यांच्या डिसिपल्सला, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे जे भक्त होते त्यांना ते नेहमी सांगायचे की शट युअर माउथ, स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला. ओ वाईज मॅन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क. मग माणसं त्यांना म्हणायची की हे बघ महात्मा, आमचा बोलण्याचा योग्य टाईम कोणता असेल? मग तुम्ही म्हणता की जेव्हा गरज आहे, जेव्हा योग्य टायमिंग आहे तेव्हाच बोललं पाहिजे. मग बोलण्याचा योग्य वेळ तरी कोणती आहे ते तरी आम्हाला सांगा. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन अँड रिसिव्ड अन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच वन ऑफ द 3, रिप्लाइड सॉक्रेटिस. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन? सॉक्रेटिस त्यांना म्हणायचा की बोलण्या अगोदर आपल्या मनाला 3 प्रश्न विचारायचे. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन. बोलायला तोंड उघडण्या अगोदर तुम्ही तुमच्या मनाला स्वतःलाच 3 क्वेश्चन विचारायचे.
आणि जर त्या 3 प्रश्नांची तुम्हाला ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी उत्तरं मिळाली, तिन्हीच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तरच तुम्ही बोलायला सुरुवात करायची. त्याच्यातलं एखादा जरी प्रश्नाचं उत्तर नो असेल तर बोलायचं नाही. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन? कोणते आहेत मग ते 3 क्वेश्चन? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्फ बिफोर वी स्पीक, इट इज ट्रू. बोलण्या अगोदर पहिला प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे की मी जे बोलणार आहे ते इज इट ट्रू? ते खरं बोलणार आहे का? हे सत्य आहे का? आणि जर बोलणार आहे ते जर खरं असेल, सत्य असेल, इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हॅरॅसिटी ऑफ व्हॉट आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. आणि जर तुम्हाला शंका असेल की मी जे बोलतोय ते चुकीचं आहे, तर तुम्ही एकही शब्द न बोललेलाच बरा. पण तुम्हाला 100% गॅरंटी आहे मी जे बोलणार आहे ते खरं आहे, तर तुम्ही बोललं पाहिजे. पण तुम्हाला जर शंका असेल की मी जे बोलणार आहे ते चुकीचं आहे, तर तुम्ही न बोललेलंच बरं आहे. म्हणजे पहिला प्रश्न आहे इज इट ट्रू, म्हणजे हे सत्य आहे का? आणि जर जे तुम्ही बोलणार आहे ते सत्य असेल तरच तुम्ही ते बोललं पाहिजे. मग फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असून उपयोग नाही. दुसरा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. व्हेन वी अटर वर्ड केअरलेसली वी अवरसेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ ट्रूथ. आणि चुकून जर तुम्ही एखादा शब्द चुकून बोलून गेले तर तुम्हालाच तो कळून चुकणार आहे की आपण जे बोललो ते चुकीचं आहे. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट इज प्लीझंट. दुसरा क्वेश्चन आहे मी जे बोलणार आहे ते आनंद देणारं आहे का दुसऱ्याला दुःख देणार आहे? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक अँड आयडलनेस टू हर्ट अदर्स. बऱ्याच वेळा असं होतं की चुकीचे नको ते स्टेटमेंट आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काढतो आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे जर दुसऱ्या व्यक्तीला आपण बोलण्याचा त्रास होत असेल, इट इज बेटर दॅट दिस अनप्लीझंट वर्ड रिमेन अनस्पोकन. हे आनंद न देणारे शब्द न बोललेलेच बरे. अँड द थर्ड क्वेश्चन अबाउट द सॉक्रेटिस इज. आणि तिसरा प्रश्न आहे इज इट युजफुल. मी जे बोलणार आहे ते खरंच उपयोगाचं आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. जर माझ्या बोलण्याचा किंवा मी बोलून जर दुसऱ्याला त्याचा फायदा होणार असेल, विल अवर वर्ड ब्रिंग कम्फर्ट टू समवन. दुसऱ्याला त्याच्यामुळे काहीतरी त्याच्या लाईफमध्ये काहीतरी सक्सेस मिळणार असेल, आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आणि आपण बोलल्यामुळे जर दुसऱ्याच्या लाईफमध्ये हेल्प होणार असेल, ओनली इन दॅट केस वी शुड गो अहेड अँड स्पीक. अशाच वेळेस आपण बोललं पाहिजे आणि पुढे चालत राहिलं पाहिजे. पण जर इट इज ट्रू, इट इज प्लीझंट अँड इज इट युजफुल या तीनही क्वेश्चनचे आन्सर नो असतील तर तुम्ही न बोललेलंच बरं. पण त्यापैकी जर तुम्हाला असं वाटत असेल मी जे बोलणार आहे ते बरोबर आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याला आनंद होणार आहे, दुसऱ्याला काहीतरी त्याचा फायदा होणार आहे, माझ्यामुळे ते बोलण्याने हेल्प होणार आहे, तरच तुम्ही बोला. गो अहेड अँड स्पीक. ओके. तर लेसनचं नाव होतं थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्या अगोदर विचार करा आणि हे 3 प्रश्न आपल्या मनाला विचारा आणि त्यांचे जर ॲफर्मेटिव्ह आन्सर मिळाले तर वी गो अहेड अँड यू कॅन स्पीक. ओके. थँक्यू.